अण्णाभाऊ साठे यांची ही कथा आहे. कथेचं नाव आहे स्मशानातलं सोनं. शेजारच्या गावात एक बलाढ्य आणि धनाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून विमानात तावा अडकून उडी मारली. अहो, समाधानाचं जणू भरतं झालं त्याला. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. इकडे सूर्य मावळतीला आला होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. मंद वारा वाहत होता आणि त्या मंद वाऱ्याच्या झुळपीसरशी भीमा राहत असलेलं ते झाडी सदृश जंगल करकरत होतं आणि तिथे बसलेली ती साधारण 50 एक झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, पट्ट्या, फळ्या, पोती, चटया यांसारख्या वस्तूंनी तिथे घराचा आकार घेतला होता आणि तिथेही माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी जणू बेकारांवर माया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून धावून दमलेली माणसं आत्ता कुठे स्थिरावली होती आणि चुली मात्र कामाला लागल्या होत्या. तिथंच एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याला ओढ लागली होती त्या मेलेल्या सावकाराची. अहो, कित्येकदा त्याचा आत्मा त्या गावाच्या स्मशानातून फिरून परत त्या चिंचेखाली येत होता. आता त्याला गरज होती फक्त आणि फक्त अंधाराची. त्याची लाडकी लेक नावदा ही जवळच खेळत होती आणि बायको भाकऱ्या थापत होती. असा हा भीमा. भीमा अंगापिंडाला जबरा हो. प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, पिळदार मिशा, दाट भुवया आणि तापट चेहरा. दूर वारण्याच्या काठी राहणारा हा भीमा पोटा पाण्यासाठी मुंबईत आला होता. पण मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, मुंबईत सर्व काही आहे पण काम आणि निवारा. आणि म्हणूनच या भीमाचा मुंबईवर राग होता. अगदी खूप शोधाशोध केल्यानंतर जवळच्याच एका डोंगरखाणीत त्याला दगड फोडण्याचं काम मिळालं. त्याचं कामाचं बळ पाहून कंत्राटदार त्याच्यात खूप खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता. पण दुर्दैव पहा, 6च महिन्यात ही डोंगरखाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड बसली. आपलं काम सुटलं या वार्तेनं तो भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली. आता उद्या काय, उद्यापासून काय या विवंचनेत तो घराकडे निघाला असता त्याची नजर एका रात्रीच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. मड्याची जळकी आणि सगळीकडे पसरली होती. कोण असेल? सुटला बिचारा. आपणही उपासमारीने एक दिवस असंच मरणार का या विचारात चालला असताना ढिगाऱ्यात काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. वाकून पाहतो तर काय, सोन्याची अंगठी. साधारण तोळावर सोन्याची अंगठी आणि तीही मड्याच्या राखेत. त्याला हर्ष वायू व्हायचाच काय तो बाकी होता. मड्याच्या राखेत सोनं असतं हा शोध त्याला लागला आणि जगण्याचा नवा मार्ग सापडला. मग काय मंडळी, दुसऱ्या दिवशीपासून भीमा मसनवटीत तुडवू लागला. राख चाळणीने चालून सोन्याचे कण जमू लागला. तो कवट्या फोडी, मनगट फुटी, पण सोनं मात्र शोधून काढलं. भिकबाई, मुदी, पुतळी, वाळा, नथ काही ना काहीतरी त्याला गवसतच असे. संध्याकाळी ते विकून रोख रक्कम मिळली आणि त्यातून लाडक्या नापदासाठी तिच्या आवडीचा खजूर आहे. हा त्याचा नित्यनेम. हो, या नित्यनेमामुळे जगणं आणि मरणं यातलं अंतरच त्याला समजून असं झालं होतं. ज्या राखेत सोनं असतं ती श्रीमंताची आणि ज्या राखेत नाही ती गरिबाची असा त्याचा पक्का दावा होता. आणि म्हणूनच मरावं फक्त श्रीमंतांनी, गरिबांनी फक्त काबाड करत करत रोजचं मरण जगावं असंच त्याला वाटतं. अहो, मडच त्याच्या जगण्याचं साधन झालं होतं. आजही आत्ताही त्याला निघण्याची तयारी सुरू होती. बायकोने डोकं पडलं. सासऱ्याची त्याला म्हणाली, मी काय म्हणते, दुसरं काहीतरी काम सोडलं तर. भीमाने त्याला रोखून पाहिलं, पण तरी तिला आपल्याकडनं पुढे भेटलंच. त्याची राग संसाराला लई इकडे आहे ना. आता मात्र भीमा विचार फेकसला, मला नका शाळेवर शिकू. इतकरी काय म्हणत माझी चुली तर तू पेटवणार आहे.
शांतता. तरी आतमध्ये जशी शांतता होती ना, बाहेरही आता निःशब्द शांतता होती. अंधाराचं थैमान बाजू लागलं होतं. मधूनच कोल्ह्यांची कोल्हीपोळी नुकती देऊन पळ काढत होती आणि घुबडांचे गुटकार त्या बेसुरतेत भर घालीत होते. आणि अशा वेळी काखेत एक अणीदार लोखंडी पहार घेऊन भीमा निघाला. गावात सामसूम झाल्याचा कानोसा घेतला आणि चपळाईने तो स्मशानात शिरला आणि सावकाराची नवी गोर शोधू लागला. पावसाचे दिवस होते. घाई करणं गरजेचं होतं. पुढे जाताच गुरगुरण्याच्या आवाजाने संतापाची एक सनक त्याच्या मस्तकापर्यंत गेली. पुढे पाहत होतं काय, 8-10 कोल्ही त्या सावकाराच्या गोरवर तुटून पडली होती. कोण अगदी मड्यापर्यंत पोहोचतंय ही ईर्षा त्यांच्यामध्ये लागली होती. इकडे भीमाच्या मनातही वेगळीच ईर्षा होती. त्यामुळे त्याने मागचा पुढचा विचार न करता थेट त्या गोरवर झेप घेतली आणि तिथे असलेल्या दगडांनी त्या कोल्ह्यांवर मारा सुरू केला. अचानक झालेल्या माऱ्याने कोल्ही चपापली, पण भीमाला पाहताच तीही त्याच्यावर तुटून पडली. त्याची लचके तोडायला पाहू लागली. अहो, रणधुमाई वाजली. भीमाही काही कमी नव्हता. आपल्या जवळच्या पहारीने तो कोल्ह्यांना दगडी देऊ लागला. पशु आणि मानव यांच्यामध्ये मृतदेहासाठी अक्षरशः रण माजलं. अखेर बऱ्याच उशिराने कोल्ह्यांनी माघार घेतली, पण ती दबा धरून बसली. हा अवसर मिळतात खसकर हाताने भीमाने प्रेत उपसून काढलं. दडादड ताटलेलं मडं आता त्याच्या समोर होतं. त्याने मुदेने अंगठी ओरबाडून काढली. मग त्याच्या लक्षात आलं, सावकारना तोंडात नक्कीच सोनं असणार. चाचपून पाहत होतं काय, मड्याची तर दाखली बसली होती. आता काय करावं, सोनं तर पाहिजे होतं. आपल्या जवळच्या पहारीने त्याने त्याचा जबडा जोरात उचकटला एका बाजूने आणि जबड्यात हात घालून तो सोनं शोधू लागला. मंडळी, इथेच दगा झाला. पहारीच्या आवाजाने आत्तापर्यंत दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी जोरात कोल्हेपोळी सुरू केली आणि गावातल्या सगळ्या कुत्र्यांना जागं केले. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे काहीतरी अघटित घडतंय म्हणून सगळे गावकरी जागे झाले. या अचानक झालेल्या हालचालीमुळे भीमा गोंधळला, बेदरला आणि हात बाहेर काढायच्या ऐवजी त्याने पहार बाहेर काढली. हात मात्र जबड्यातच अडकून पडला. हळपित्यात सुपारी घडतावात असतात. भुंकण्याचे आवाज, कंदिलांचा प्रकाश सारख्याच वेगाने पुढे येऊ लागले. आता शर्तीचा प्रयत्न म्हणून त्याने त्या टाळूवर जोराने प्रहार केला, पण भलतंच घडलं. त्या प्रेताच्या दातामध्ये त्याची बोट आणखीनच रुतून बसली. संपला, आपला खेळ आता संपला. गावकरी आपल्याला नक्कीच आता पकडणार. त्याने तो अत्यंत घाबरला आणि शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून त्याने पहारीने जबडा पुन्हा एकदा उचकटला आणि बोट अक्षरशः ओढून घेतली. पण बोट होतीच कुठे? ती तर केव्हाच कुरतडली गेली होती. चामडीला चिकटून लोंबकळत होती. एक भयंकर कळ त्याच्या सर्वांगात पसरली आणि भीमाने धूम ठोकली. घरी येईस्तोवर भीमा तापाने फणफणला होता. डॉक्टरांना त्याची 2 बोटं कापून काढावी लागली. आणि त्याच दिवशी डोंगरखान पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली आणि हत्तीसारखा भीमा लहान मुलांप्रमाणे रडू लागला. अहो, खाणीत काम करणारी त्याची 2 बोटं स्मशानातल्या सोन्यापायी तो गमावून बसला होता. स्मशानातल्या सोन्यापायी तो गमावून बसला.